आवाज ऐकला. मॅच कडे जाऊयात. पहिल्या फेरीतील तिसरा सामना एका बाजूला संघ पाहायला मिळेल. अगदी मग आपण पाहू शकाल कोपरे शिवाडी टीम आणि एका बाजूला उंबरबेटा टीम. चला कोपरे शिवाडी टीम तुम्हाला 2 चेंडूची पेनल्टी देखील लागली आहे, याच्याकडे देखील लक्ष केंद्रित असू द्या. जशा रीतीनं तुमची बॅटिंगची वेळ येईल तशा रीतीनं उंबरबेटा टीम तुम्हाला 2 चेंडू अगदी कमी हाताळताना पाहायला मिळतील. मॅच इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. जगदीश आणि विजय अशी सलामीवीर 2 फलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं P1चं षटक प्रवीणला आपण पाहतोय. अनंत आपण या खरं तर मॅच म्हणतो मॅच अनंत ठरला या सामन्याचा सामनावीर. अनिल ठाकरे यांच्या माध्यमातून म्हणतो मॅचचा किताब अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती होताना अगदी आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. यावेळेस लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत तैनात. सिंगल कंप्लीट आणि या सिंगल मात्र खातं उघडलं जाईल. एका धावेनं संघाची सुरुवात अगदी आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय उंबरबेटा टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला फिल्डिंग करताना कोपऱ्याची वाडी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आणि गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. शॉर्ट पिचचा बॉल फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना उंबरबेटा टीमला फलंदाज आपण पाहतोय. विजय इज बॅक टू द डग आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सदा यांना आपण पाहू शकाल. लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं मिडॉनला फिल्डर आहेत तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये दपीय 4 चेंडूचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 2 धावा धावपटलावरती. जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसतोय. धक्का बसतोय. क्लीन बोल्ड दांडी गुल आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना मैदानाच्या बाहेर परतताना सलामीवीर जगदीश आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग कडून तुम्हाला एक विनंती असेल, तुमचा नेक्स्ट बॅट्समन असेल तो आपण त्वरित रेडी ठेवा. पहा न्यू बॅट्समन नवीन फलंदाज इन ॲक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती भरतला आपण पाहू शकाल. बॅटिंग साठी आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती स्थिर पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. प्रवीणची भन्नाट कामगिरी. जेलची संधी. एफर्ट चांगले राहिलेत परंतु अंतिम क्षणाला बॉल मात्र अगदी जमिनीला नांदवताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना उंबरबेटा टीम जाऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा धावपटलावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना उंबर पूर्वार्ध कशा रीतीने धावा जमतील. प्रोजेक्टेड स्कोअर खरं तर आपण पाहिला 16चा प्रोजेक्टेड आपल्याला पाहायला मिळेल.
आणि मग कशा रीतीने धावा जमल्या जातील, पहिल्या 24 बॉलमध्ये कशा रीतीने रणनीती आखली जाईल, अगदी मग या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती कोपऱ्याची वाडी टीमकडून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजीला आपण पाहू शकाल, समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन त्याला फेस करत असताना सदाला आपण पाहतोय. 2 चेंडूची पॅनल्टी खरं तर लागली गेली आहे कोपऱ्याची वाडी टीमला. त्यामुळे जशा रीतीने आता बॅटिंग करण्याची तुमची वेळ येईल तेव्हा 2 चेंडू अगदी तुम्हाला शॉट पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वेगानं ट्रॅव्हल केलाय, डॉट बॉलची समाप्ती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, म्हणून क्रिकेटमध्ये फुटवेअर अगदी इम्पॉर्टंट ठरत असतो. जागा बदलणं, शफल होणं, स्टेप आउट होऊन खेळणं आणि मग या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये सातत्याने महत्त्वाच्या ठरल्या जातात. आणखी एक निर्धाव चेंडू, सलगचा दुसरा डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि वारंवार डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोपऱ्याची वाडी टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, त्या निर्णयावर अगदी चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. यावेळेस 7व्या बॅटनं पुल केलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसवताना जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 आणि त्यामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि अद्याप उर्वरित 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. स्ट्राईक खेळण्यावरती फलंदाज भरतला अगदी आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहेत, परंतु प्रयत्नांना मात्र यश मिळत नाही. जे फटके येणं आता इम्पॉर्टंट आहे, ते फटके मात्र येताना दिसत नाहीयेत आणि त्यानंतर वारंवार डॉट बॉल एक्झिक्यूट होताना अगदी आपण पाहतोय. बॉलिंग लाईन सध्याच्या स्थितीला अगदी पॉवरफुल आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे वर्चस्व, पूर्णपणे दादागिरी यावेळेस गोलंदाजाची या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि ज्यामध्ये धाव खर्च केले फक्त आणि फक्त सिंगल. शिवाजीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2, गोलंदाजी कशा रीतीनं असावी याचं ज्वलंत उदाहरण आणि आणखी एक डॉट. 6 चेंडू हाताळले, ज्यामध्ये खर्च केली फक्त सिंगल. निर्णायक षटक या मॅच मध्ये ठरलंय आणि इथून मात्र 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा पटलावरती. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल, वेगानं बॉल ट्रॅव्हल केला जातोय. काय कमालीची कामगिरी. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय कशा रीतीने असावा आणि त्या निर्णयावर कशा रीतीने कामगिरी करावी याचं ज्वलंत उदाहरण हा संघ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं जिथे प्रवीणनं खर्च केल्या 4 धावा. सेकंड ओव्हर शिवाजीला आपण पाहिलं, ज्यानं खर्च केली फक्त सिंगल आणि या तिसऱ्या षटकामध्ये देखील लंकेशला आपण पाहतोय तब्बल 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळते. आता कठीण परिस्थिती, आता थोडंसं संकट. बॅटिंग करतानाच्या धावा जमणं इम्पॉर्टंट आहे, त्या धावा जमता दिसत नाहीये. हवेमध्ये बॉल झेलची संधी, उन्हाचा तणाव आपण पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रॉपर जजमेंट केलंय आणि प्रॉपर चेंडूला कलेक्ट केलाय. धक्का क्रमांक 3, फलंदाज आपण पाहतोय सदा याच्या रूपानं बॅटिंग करणाऱ्या उंबरबेटा टीमला यस डीजे. षटक क्रमांक 3, पहिले 2 बॉल डॉट. तिसऱ्या बॉल वरती मिळाली सफलता. अद्याप एकही धाव या ओव्हर मध्ये खर्च केली जात नाहीये. फटका चांगला आहे, डीप मिड विकेटला फिल्डर आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तब्बल मागील
7 चेंडूंपासून धावा येत नव्हत्या आणि त्या 7व्या बॉलवरती मात्र 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 7 रन्स 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 आणि त्यामधील खेळ संपलाय 4 चेंडूंचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी आणि आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक 4 धाब्यांचं, दुसरं षटक जिथे मिळाले फक्त सिंगल आणि तिसरं षटक ज्यामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय, खर्च केल्यात फक्त 2 धावा. शेवटचा बॉल आणि त्या बॉलवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना उंबरवेढा संघाची धावसंख्या जमली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 7 धावा धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक 4थं षटक घेऊन धनाजी येला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी धनाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. तर पूर्णपणे संकट, पूर्णपणे कठीण परिस्थिती बॅटिंग करताना उंबरवेढा टीमवरती पाहायला मिळते. कारण धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 7 धावा. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइड अलाउंग द कार्पेट डीप मिड विकेटला ट्रॅव्हल केला. फिल्डर आहेत, फंबलिंग पाहायला मिळते परंतु बॅकअप तिथे अगदी चांगलं पाहायला मिळेल. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. मिळतील 2 आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय भरत यांना आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 रन्स 9 धावा धावपटलावरती. संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक वरती अगदी आपण पाहू शकाल. अनंत झालाय दाखल. गणेशला आपण पाहतोय खेळ साकारताना आणि ते पहा पुन्हा एकदा रनआउटची विकेट. क्रिकेटमध्ये आत्महत्या ज्याला म्हटलं जातं आणि मग तशीच काही परिस्थिती आणि फलंदाज बाद होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. अनंताला माघारी परतताना आपण पाहतोय. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील आणि शेवटचा एक चेंडू अद्याप असेल बाकी. नेक्स्ट मॅच साठी विनंती केली जाईल. इट्स अ वाईड बॉल. यावेळेस हा डॉट बॉल आणि इथून मात्र षटक क्रमांक 4 देखील झाले समाप्त. पहिल्या 17ची झाली समाप्ती
आणि बॅटिंग करत असताना कठीण परिस्थिती पूर्णपणे उंबरपेटा टीमावरती आपण पाहिली. धावसंख्या जमली आहे टोटल 12 धावा. येणारे 24 बॉल 13 धाव्यांचं साधं सोपं टार्गेट, साधं सोपं आव्हान आणि बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल कोपऱ्याची वाडी संघ. इथून जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये धामणवाडी टीम समोर खेळ साकारताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. सत्र पहिलं झालं समाप्त. धावसंख्या जमली 12 धावा. येणारे 24 बॉल 13 धाव्यांची गरज, 13 धाव्यांचं टार्गेट. तर धावा कशा रीतीने रोखल्या जातील, धावा कशा रीतीने जमतील, गोलंदाजी करत असताना काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहिलेली आहे. घरा पंच मॅच इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल लेग स्पिनचा हा बॉल आपण पाहिला. अगदी ज्यावेळेस फेस करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, अगदी असं पाहिलं की बॉल कदाचित लेगशिटच्या बाहेरून जाऊन अगदी वाईड पाहायला मिळेल, परंतु खरं तर चांगली कामगिरी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला बॉल पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू हाताळायचे आहेत. पहा, लक्ष द्या, 2 चेंडूंची पॅनल्टी खरं तर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. वाईड बॉल आलाय. एक्स्ट्राच्या धावेने संघाचं खातं उघडलं जाईल. पहिला बॉल डॉट. आदेशला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक हाताळताना समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी आणि त्याला साथ देण्याकरता प्रवीणला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू हाताळले जातील, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. एक धाव धावपटल्यावरती पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला फटका. डीप कव्हरला फिल्डर होतील तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 धावेंचं लक्ष, साधं सोपं टार्गेट, साधं सोपं आव्हान. आता ते आव्हान चेस करण्यामध्ये किती अडचणी, किती अडथळे निर्माण होतील, अगदी मग या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार. नेक्स्ट मॅच. चला धामणवाडी संघ आपण रेडी राहायचे. पहा, आपला कॅप्टन इथे दाखल करा. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअरला गॅप पाहिली. शॉट एक्झिक्यूट केलाय. बॉल चालय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. खरे तर 4 चेंडू हाताळायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. आता 6 धाव्यांची आणखी गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज सज्ज. आदेश पुन्हा एकदा.
यावेळेस फुल टॉस वसूल केलाय. बॉल चालय सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स येतोय चौकार. यावेळेस प्रहार केलाय. इथे पहा येतोय षटकार. MS धोनी स्टाईल हा सामना संपवलाय. सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना 13 धावा ठोकून काढल्यात आणि इथून मात्र कोपऱ्याची वाडी टीम अगदी या मॅच